तर आता त्यातला आपण पहिला प्रश्न बघूया. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला 2 समीकरणं दिलेली आहेत इकडे. हां, वर्ग समीकरणं किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणतो. तर ही 2 समीकरणं आपल्याला दिलेली आहेत आणि याच्या बाबतीत आपल्याला काय करायचं आहे, त्याचा एक्स आणि वाय जो काही येतो म्हणजे इकडं आपल्याला एक्सच्या किमती मिळणार आणि इकडं वायच्या किमती मिळणार. तर त्या एक्स आणि वायमध्ये नेमकं काय संबंध आहे ते आपल्याला इथं सांगायचं. तर याचा पहिलाचा अर्थ एक्स मोठा असेल वायपेक्षा. एक्स लहान किंवा समान असेल वाय इतकंच. एक्स मोठा असेल किंवा दोघं समान असतील किंवा फक्त वाय मोठा असेल असं आपल्याला विचारलं. त्याच्यात काय करणार आपण? आणि हा चौथा पर्याय आहे. एकतर एक्स बरोबर वाय असेल किंवा आपण त्यांच्यातला संबंध सांगू शकणार नाही. असा त्याचा ऑप्शन आहे. आता इथे इथे काय करणार? तर आपण ही दोन्ही जी समीकरणं दिली आहेत, ती आता आपण इथं सोडवूया. पहिलं समीकरण बघा. पहिलं समीकरण आपल्याला दिलेलं आहे एक्स वर्ग अधिक 11x अधिक 30 बरोबर 0. तर हे समीकरण दिल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? इथे एक्स वर्गाला लागून कुठली संख्या नसेल, तर ती 1 धरायची. समजा इथे 2 असतं, तर मग 2 घेतला असता आपण. पण एक्स वर्गाला लागून कुठलीही संख्या नाहीये, त्यामुळे ती 1 धरा आणि त्या 1 ने इकडे काय करायचं? 30 ला गुणायचं. 30 गुणिले 1 म्हणजे किती येणार? 30 येणार आणि त्या 30 आल्यानंतर त्याच्यात आपण इथं अवयव काढायचे. तर 30चं चिन्ह काय येणार? 30 एके 30 अधिकच येणार, बरोबर? आणि मग आता मधली संख्या बघा, मधली संख्या किती आहे? 11 आहे. तर मधली संख्या जर 11 असेल, तर आपण काय करणार इथे जो 30 आहे, तर त्याचं चिन्ह अधिक आहे. तर गुणाकार अधिक अधिक कधी येतो? धनसंख्या कधी येतो गुणाकार? गुणाकार हा धनसंख्या कधी येतो? तर दोन्ही धन असतील किंवा दोन्ही ऋण असतील. तर इथे 11च्या समोरचं चिन्ह काय आहे? अधिक. तर ते इथे घेऊया अधिक. त्यामुळे दोन्ही काय घ्यायचे? अधिक घ्यायचे. तर अधिक घेतल्यामुळं धन धन गुणाकार धन येणार. तर चिन्ह समान असले की काय शोधायचं? बेरीज शोधायची. ओके. तर अशा प्रकारे आपण शोधताना काय शोधणार? गुणाकार 30 आला पाहिजे आणि बेरीज किती आली पाहिजे? 11. ओके. तर इथे 6 आणि 5 केले समजा 6 पंचे 30. तर तुमचे अवयव काय येणार आहेत? 6 आणि 5 घ्यायचे. तर हे लिहिताना किती लिहायचं? ज्यावेळी इथे हे फक्त त्यावेळेस वापरायचं ज्यावेळी इथे सहगुणक 1 असेल. ओके. इथे जर सहगुणक 1 असेल तर आपण काय करणार? डायरेक्ट याचे अवयव लिहायचे. म्हणजे x अधिक 6 हा पहिला अवयव आणि दुसरा अवयव काय येणार? x अधिक 5. आता याचा अर्थ काय होणार? एकतर x अधिक 6 शून्य असेल पहिला किंवा दुसरा कंस शून्य असेल. कारण 2 कंसांचा गुणाकार शून्य म्हणजे एकतर पहिला शून्य असेल किंवा दुसरा. तर मग x ची किंमत किती येणार? अधिक 6 इकडे येऊन काय होणार? वजा. 0 वजा 6 म्हणजे वजा 6. तसंच इकडे किती येणार? वजा 5. म्हणजे पहिल्या x च्या किमती आपल्याला मिळाल्या. आता आपण दुसरं समीकरण बघूया. तर दुसरं समीकरण हे y मध्ये आहे. काय आहे ते? y वर्ग अधिक y वजा 20. ओके. y वर्ग अधिक y वजा 20 बरोबर 0. आता ह्या समीकरणामध्ये सुद्धा इथं काही नाही म्हणजे सहगुणक 1 आहे याचा. 1 गुणिले आता किती आहे? वजा 20. चिन्हासहित. मागच्या वेळी अधिक होते म्हणून आपण ते धनचिन्ह घेतलं. आता इथे वजा आहे. तर वजा 20 आले. ते वजा 20 आल्यानंतर मधली संख्या बघा इथे काय? इथे काही नाही म्हणजे सहगुणक परत किती येणार? 1. त्यामुळे मधली संख्या किती झाली? अधिक 1. त्याचं चिन्ह बघा इथे. हे मधलं चिन्ह काय आहे? अधिक आहे. त्यामुळे इथे अधिक लिहायचं. आता गुणाकार वजा कधी येतो? एक संख्या काय असेल? अधिक असेल आणि एक संख्या असणार आहे वजा. तर एक अधिक आणि वजा चिन्ह भिन्न असल्यावर आपण काय शोधतो? वजाबाकी. त्यामुळे इथे एक अधिक आणि एक वजा असल्यामुळं आपण काय करणार? ते वजाबाकी शोधणार. मग अशा 2 संख्या ज्यांचा गुणाकार 20 आहे आणि ज्यांची वजाबाकी किती आहे? 1 आहे. तर 4 पंचे 20. तर समजा मी इथे 5 लिहिलं आणि इथे 4 लिहिलं. तर 5 गुणिले 4 किती येणार? 20 आणि गुणाकारात फक्त एकच वजा असल्यामुळे गुणाकार वजा 20 आहे. हे 5 याचं चिन्ह अधिक आहे, याचं वजा आहे. चिन्ह भिन्न असल्यावर वजाबाकी 5 आणि 4 1 येणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार? अधिक. त्यामुळे इथे अधिक आहे. ओके. त्यामुळे हे अवयव बरोबर आहेत. आता ते इथं वापरायचे म्हणजे कसे वापरणार? तर आता इथे y वर्ग अधिक 1y वजा 20 या समीकरणाचे अवयव काय येणार मग? तर पहिला अवयव घ्यायचा याचं चिन्ह अधिक आहे. तर हे येणार y अधिक 5 आणि दुसऱ्या कंसामध्ये याचं चिन्ह वजा आहे. y वजा 4 बरोबर 0. आता हे केल्यानंतर इथे एकतर पहिला कंस 0 असेल म्हणजे y अधिक 5 बरोबर 0 असेल किंवा y वजा 4 बरोबर 0 असेल. मग अधिक 5 इकडे येऊन काय होतील? वजा होतील. म्हणजे y बरोबर 0 वजा 5 म्हणजेच 5 येणार. वजा 4 इकडे येऊन काय होतील? अधिक 4 होतील. 0 अधिक 4 म्हणजे 4 येणार. आता दोन्हीची तुलना करा. कुठले 2 समान आलेत का बघा. इथे x बरोबर आपलं किती आलेलं आहे? x बरोबर 5 आले. तसंच इकडे x बरोबर वजा 5 आलेलं. तसं y पण किती आलंय?
-5 आलेलं आहे. म्हणजे पहिल्या याच्यातून काय होईल, असे समान आहेत का आधी कोण शोधायचे. पहिल्यानुसार काय होईल x बरोबर y. आता इथे ह्या दोघांची तुलना करा. 4 आणि -6. ओके, किंवा असं लिहूया पहिला x आणि नंतर y, कारण पर्यायामध्ये x आणि y आहेत. तर x ची किंमत दुसऱ्या राहिलेल्या किमती किती आहे बघा. x ची किंमत किती आहे? तर x ची किंमत आहे -6 आणि y ची किंमत किती आहे? 4. तर -6 आणि 4 ऋण आणि धनसंख्या, याच्यामध्ये धनसंख्या मोठी म्हणजे कोण मोठं? 4 मोठा. म्हणजे x पेक्षा कोण मोठा आहे? y मोठा आहे, किंवा x लहान आहे. तर एक तर x लहान आहे किंवा दोघं समान आहेत. अशी उत्तर आलेली आहेत. हे कंबाईन कसं लिहायचं एकत्र? तर एक तर असं लिहायचं x हे आहे ती ही अट लिहायची आणि बरोबर पण आहे. बरोबर असल्यामुळे त्याची समान राईस द्यायची खाली. म्हणजे कुठला पर्याय आहे बघा बरोबर? पर्याय याच्यात बी. एकतर y मोठा आहे किंवा इथं असं समान चिन्ह आहे. हे म्हणजे काय? स्ट्रिक्टली तिथं समानचं चिन्ह नाहीये. त्यामुळे हा पर्याय येणार नाही. तर हा येणार. ओके, बी, पर्याय बी. तर आता आपण उदाहरण क्रमांक 2 बघूया. उदाहरण क्रमांक 2 मध्ये आपल्याला 2 समीकरणं दिलेली आहेत. 6x वर्ग वजा 13x वजा 44 आणि इकडे आहे हे पहिलं आणि हे दुसरं 4y वर्ग वजा 17y वजा 42. आता यातलं पहिलं समीकरण आपण सोडवायला घेऊया. पहिलं समीकरण जे आपल्याला दिलेलं आहे 6x वर्ग वजा 13x वजा 44 बरोबर 0. तर हे समीकरण शोधत असताना इथे काय करणार आपण? 6 ने वजा 44 ला गुणणार. तर 6 गुणिले वजा 44. आता याचं उत्तर तुम्ही शोधू शकता, पण उत्तर शोधण्यापेक्षा ते आहे तसं ठेवा. फक्त आपल्याला हे माहिती आहे की इथं जो गुणाकार येणार त्याला चिन्ह वजा असतं. ओके, तर त्याचं चिन्ह जे काही उत्तर येईल त्याला चिन्ह कुठलं असणार? वजा. कारण गुणाकार केला तर संख्या मोठी आहे. त्यापेक्षा तुम्ही काय करा? आहे तसं ठेवा. आणि आता मधली संख्या ही किती आहे? वजा 13x. ओके, वजा 13x. म्हणजे वजा 13 फक्त x लिहायची काही गरज नाही अवयव काढताना. आता इथे हे केल्यानंतर इथं वजा कधी येईल? जरा का आपण बघितलं तर गुणाकार वजा कधी येईल? एक संख्या त्यातली अधिक असेल आणि एक संख्या काय असेल? वजा असेल. असं जर असेल तर तिथं गुणाकार काय होणार? वजा येणार. गुणाकार अधिक आणि वजा असेल तर. आता अवयव काढा. चिन्ह भिन्न असल्यावर वजाबाकी. म्हणजे थोडक्यात वजाबाकी 13 यायला पाहिजे आणि गुणाकार एवढा आला पाहिजे 6 गुणिले 44 एवढा. जी काही संख्या असेल ती. त्यासाठी काय करायचं? इथे मी आता चिन्ह जरा नंतर बाजूला ठेवतो. फक्त हे घेतो 6 आणि 44. ओके. तर मी समजा 6 आहे तसं ठेवलं आणि 44 ची फोड केली. 44 ला मला कसं लिहिता येईल? 11 गुणिले 4. ओके. 11 गुणिले 4 किती येईल? 44 येईल. तर समजा इथे मी 6 आणि 4 ला एकत्र केलं. तर 6 गुणिले 4 किती येईल? 24. 24 गुणिले 11. म्हणजे जेवढा गुणाकार 6 गुणिले 44 आहे तेवढा 24 गुणिले 11 आहे. तर समजा आपण इथे असं केलं वजा 24, जस्ट मिनिट, इथे असं लिहूया वजा 24 आणि अधिक 11 हे घेतलं. तर आता गुणाकाराचीच आपण फोड केली. त्यामुळे उत्तर हेच येणार 6 गुणिले 44. आणि 24 आणि 11 मधला जर फरक बघितला तर तो किती येणार आहे? ह्या दोन्हीमधला फरक 24 वजा 11 13 येणार आहे. त्यामुळे हे जे अवयव आहेत 24 आणि 11 ते बरोबर आहे. आता ते केल्यानंतर इथे आपण ते अवयव लिहायला गेलो. पहिला अवयव आपला काय येणार? तर आधी 6 ने 11 ला भाग जातोय का? या 6 ने इथे बघा, या 6 ने 11 ला भाग जातोय का? तर जात नाही. त्यामुळे पहिला अवयव काय येणार? 6 अधिक 11 हा पहिला अवयव येणार. आता दुसरा हा जो 6 आहे त्याला 24 ने भाग जातो. म्हणजे 6 एक्के 6 आणि 6 चोक 24. तर 24 ला जर 6 ने भागलं तर किती येणार आहे? 4 येणार. त्यामुळे दुसरा अवयव काय लिहायचं? तर x लिहायचा आणि किती आलंय? 4. त्याचं चिन्ह काय आहे? वजा. x वजा 4 हा दुसरा अवयव आहे. ओके. तर ही ट्रिक लक्षात ठेवा. जर त्याला इथल्या 6 ने भाग जात असेल तर ते त्याला दोन्हीला काय करायचं? 4 म्हणजे भागायचं त्याला. आता इथे पहिला कंस एकतर 0 असेल म्हणजे 6 x अधिक 11 बरोबर 0 असेल किंवा दुसरा x वजा 4 बरोबर 0 असेल. अधिक इकडे येऊन काय होणार? वजा. म्हणजे 6x बरोबर वजा 11 म्हणजे x बरोबर किती येणार? वजा 11 भागिले 6 येणार. मग वजा 11 भागिले 6 आहे तसं ठेवा, त्याला काही भाग जाणार नाही. वजा 4 इकडे येऊन काय होतील? अधिक 4. 0 अधिक 4 म्हणजे 4 येणार. तर ही 2 उत्तरं येणार पहिल्या समीकरणातून आपल्याला. आता आपण त्यातलं दुसरं समीकरण सोडवायला घेऊ. दुसरं समीकरण काय आहे? 4y वर्ग. आता याचे आपण अवयव काढूया म्हणजे 4 गुणिले 42. ओके, तर 42 बघूया आपल्याला कसे अवयव काढता येतात. इथे काय करूया आपण? 21 गुणिले 2 हे अवयव काढूया 42 चे. 21 गुणिले 2 परत 4 गुणिले याचं काय करता येईल? 21 7 त्रिक 21 आणि परत हे
आहे तसे 2 म्हणजे 21ची परत फोड केली, 7 त्रिक 21 केल्या. आता त्याच्यानंतर इथे जर का आपण बघितलं 4, 4 गुणिले 3 येणार 12, 12 दुनी 24, 24 गुणिले राहिलेले 7. ओके. 4 त्रिकम 12, 12 दुनी 24 आणि मग राहिलेले 7 बाजूला लिहिले. तर इथे आपण असं लिहूया, इथे समजा मी 24 लिहिलं आणि इथे किती लिहिलं मी 7. तर त्यांचा गुणाकार हा एवढाच येणार आहे 4 गुणिले 42. तेच आपण अवयव काढले तिथे सगळे. ओके. आणि त्यांच्यातली वजाबाकी बघितली तर ती किती येणार आहे 17. त्यामुळे हे बरोबर मॅच होतं. तर चेक करून बघू शकता 17च येणार आहे. तर त्याच्यानंतर हे जे अवयव लिहायचे आहेत त्याच्यातला पहिला अवयव 4 ने इथे जर का तुम्ही बघितलं 4 ने ह्या 7 ला भाग जात नाही. त्यामुळे काय करणार पहिला अवयव आहे तसा 4y अधिक 7 हा पहिला अवयव येणार आपला. हा घेऊया आपला पहिला अवयव. जस्ट अ मिनिट. 4y अधिक 7. त्याच्यानंतर दुसरा इथे 4 आहे आणि इथे किती आहे? 24. ओके. 4 आणि 24 आहे. 4 सख्ख 24 म्हणजे 6 24 ला जर 4 ने भाग घालवला तर 6 येईल. मग दुसरा अवयव काय येणार? तर इथला पण 4 काढून टाकायचं, y लिहायचं फक्त आणि याचं चिन्ह काय आहे? -24. त्यामुळे इथे -6 लिहायचं बरोबर 0. म्हणजे एकतर पहिला कंस 0 असेल, 4y अधिक 7 बरोबर 0 असेल किंवा y वजा 6 बरोबर 0 असेल. तर ते अधिक 7 इकडे येऊन काय होणार? वजा. गुणिले 4 काय होणार? भागिले. म्हणजे y बरोबर किती येणार? सॉरी इथे 4 येणार. -7/4 हे पहिलं आलं आणि आता दुसरं -6 इकडे येऊन काय होणार? अधिक. म्हणजे y बरोबर 6. तर आता आपण दोन्ही उत्तरं मिळालीत. आपल्याला x ची पण उत्तरं मिळालीत आणि y ची पण उत्तरं मिळालीत. आता इथे बघा इथे जो आहे तो x आहे ऋण आहे. -11/6 आहे आणि इथे y काय आहे? धन आहे. तर ऋण आणि धनमध्ये कोण मोठा? तर y मोठा येणार. म्हणजे काय येणार? y मोठा येणार कुणापेक्षा? x पेक्षा. पण आता समजा इकडचं मी गृहीत धरलं. इथे x धन आहे आणि y काय आहे? ऋण आहे. तर अशा वेळी मोठं कोण येणार? x मोठा येणार y पेक्षा. ओके. x मोठा येणार y पेक्षा. म्हणजे एका वेळी काय होतं? एकदा y मोठा येतोय, एकदा x मोठा येतोय. त्यामुळे आपण कन्फर्म सांगू शकत नाही की x मोठा आहे की y. तर अशा वेळी काय करणार आपण? हा पर्याय जो आहे ई. रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय कांट बी इस्टॅब्लिश म्हणजे आपल्याला एक्स आणि वाय मधलं जे रिलेशन आहे ते सांगता येणार नाही, कन्फर्म सांगता येणार.